या व्हिडिओसाठी आपल्याला एकसामायिक समीकरणे दिलेली आहेत आणि ही एकसामायिक समीकरणे आपल्याला सोडवायची आहेत। तर आपण काय करूयात, दोन्ही समीकरणे अगोदर लिहून घेऊयात आणि त्यांना नंबर देऊयात। पहिलं समीकरण आहे 5x + 4y = 17, ह्याला नंबर 1 देऊया। आणि दुसरं समीकरण आहे 4x + 5y = 10, ह्याला नंबर 2 देऊया। दोन्ही समीकरणांचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा इथे सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे। म्हणजे आपण ही समीकरणे सोडवण्यासाठी दोन पद्धतींचा वापर करू शकतो। पहिली पद्धत अशी की एखाद्या चलाचं निरसन करायचं आणि दुसरी पद्धत अशी की अगोदर दोघांची बेरीज करायची, नंतर दोघांची वजाबाकी करायची आणि आलेल्या उत्तरांची पुन्हा एकदा बेरीज करायची। तर आपण काय करूयात, निरसन पद्धत वापरूयात। निरसन पद्धत वापरण्यासाठी आपण काय करूया, तर जे y चल आहे त्याचे जे सहगुणक आहेत त्यांना समान करूयात। म्हणून समीकरण 1 ला जर आपण 5 ने गुणाकार केला आणि समीकरण 2 ला 4 ने गुणाकार केला तर आपण यांचे सहगुणक समान करू शकतो। तर मी इथे लिहून घेतो, समीकरण 1 ला 5 ने गुणून, आता हा गुणाकार केल्यावर काय होते ते बघा, 5 × 5x उत्तर आलं 25x, त्यानंतर 5 × 4y उत्तर आलं 20y बरोबर 5 × 17, 17 × 5 = 85, हे आहे आपल्याला मिळालेलं तिसरं समीकरण। आणि हे जे दुसरं समीकरण आहे त्याच्या प्रत्येक पदाला आपण 4 ने गुणाकार करूयात। म्हणून समीकरण 2 ला 4 ने गुणून, आता हा गुणाकार काय होईल बघा, 4 × 4 उत्तर आलं 16, चल आहे x, त्यानंतर 4 × 5 उत्तर येणार 20, याचं चल आहे y, बरोबरचं चिन्ह, 4 × 10 उत्तर आलं 40। तर हे जे समीकरण मिळालं त्याला आपण नंबर 4 देऊया। आता समीकरण 3 आणि समीकरण 4 ह्याचा विचार करूयात, तर इथे +20y आहेत, इथे देखील +20y आहेत, म्हणजे ह्यांची जर आपण वजाबाकी केली तर y चलाचं आपण निरसन करू शकतो। म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे, समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू। आता ही वजाबाकी करण्यासाठी दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घेऊयात। 25x + 20y = 85 आणि अगदी त्याच्या खाली लिहायचं आहे 16x + 20y = 40। तर ह्या दोघांची आपण करणार आहोत वजाबाकी, म्हणून वजाबाकीचं चिन्ह। वजाबाकी करताना नेहमी एक नियम लक्षात ठेवायचा, तो असा की खालील बाजूला आपण जे समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार। +16x आहेत ते होतील -16x, +20y होतील -20y आणि +40 होतील -40। आता 25 मधून जर 16 वजा झाले तर काय होईल बघा, 9 राहिले, चल त्याचं x आहे, त्यानंतर +20y -20y, दोघांचंही चिन्ह वेगवेगळं आहे। वजाबाकी झाल्यानंतर 0 राहिलं, ते लिहिण्याची गरज नाही आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे 85 - 40 उत्तर आलं 45। आता आपण काय करूयात, बाजूला लिहून घेऊयात। तर इथे काय येईल बघा, हा जो 9x आहे त्यापैकी आपण फक्त x लिहूयात, बरोबरचं चिन्ह, हे 45 जसेच्या तसे येतील आणि हे जे 9x म्हणजे 9 × x आहेत, तर हे 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते भागिले 9 झाले, म्हणून /9। तर आता इथे काय झालं, तर ह्या x ची किंमत काय येईल बघा, ह्या 9 ने काय झालं, 9 ने 45 ला भाग गेला, 9 × 1 = 9 आणि 9 × 5 = 45, म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला, तर x = 5। तर x ची जी किंमत मिळाली त्याला अगोदर आपण बॉक्स तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण x ची किंमत शोधली। आता त्यावरून आपण y ची किंमत शोधायची आहे। मग काय करायचं, तर x = 5 ही किंमत समीकरण कोणत्याही समीकरणात ठेवूयात, तर समीकरण 1 मध्येच ठेवतो, समीकरण 1 मध्ये ठेवू। आता समीकरण 1 मध्ये ठेवण्यासाठी आपण काय करायचं, समीकरण 1 जे आहे ते जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे। 5x + 4y = 17, म्हणून 5 × x ची किंमत आहे 5 + 4y = 17, म्हणून 5 × 5 = 25 + 4y = 17, म्हणून हे 4y आपण जसंच्या तसे लिहूयात।
बरोबर हे 17 जसेच्या तसे येतील आणि हे जे 25 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते होतील -25. म्हणून 4y बरोबर 17 वजा 25 उत्तर किती येईल तर 17 वजा 25 होणार नाही. मग काय करायचं 25 वजा 17 करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येचं चिन्ह इथे वजा आहे आणि 25 मधून 17 गेले राहिले 8. म्हणून y बरोबर -8/4. आता इथे y ची किंमत किती येणार बघा तर y बरोबर 4 ने 8 ला भाग जातोय. 4 एके 4, 4 दुणे 8 आणि वजाचं चिन्ह म्हणून -2. तर इथे आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे -2. तर y ची जी किंमत मिळाली त्या किमतीला आपण बॉक्स तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण x आणि y दोघांच्याही किमती शोधलेल्या आहेत. तर ह्या ज्या दोन्ही आपल्याला किमती मिळालेल्या आहेत ह्याच किमती दिलेल्या समीकरणांची उकल आहे. म्हणून आपण लिहून घ्यायचं आहे कंसात x, y बरोबर कंसात x ची किंमत आहे 5, y ची किंमत आहे -2. ही समीकरणांची उकल आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण दिलेली एक सामायिक समीकरणे सोडवलेली आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.